मराठी सक्ती विरोधात मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली आहे। जनहित याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयावर स्थगितीची त्यांनी मागणी केली आहे। मुंबईतील तब्बल 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचं या याचिकेत दावा करताना म्हटलंय। लवकरच या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे। सरकारच्या निर्णयावर स्थगिती मिळावी अशी मागणी करणारी याचिका आता दाखल झालेली आहे। त्यामुळे या निर्णयावर स्थगिती येते का, मराठी भाषेची सक्ती जी करण्यात आली होती त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांनी धाव घेतली आहे। त्यामुळे आता या सरकारच्या निर्णयावर स्थगिती मिळते का, या संदर्भात कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। मराठी भाषेची सक्ती रिक्षा चालकांना करण्यात आली होती, टॅक्सी चालकांना करण्यात आली होती आणि आता हे रिक्षा आणि टॅक्सी चालक जे आहेत ते न्यायालयात गेलेले आहेत। या मराठी भाषेच्या सक्ती विरोधात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झालेली आहे। साक्षी यादव आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। साक्षी, आपण बघतोय आता या मराठी भाषेच्या सक्ती विरोधात रिक्षा चालक थेट कोर्टात गेल्याचं कळत आहे। नक्कीच आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून मराठी रिक्षा चालकांचा जो मुद्दा आहे तो उपस्थित पाहायला मिळत होता आणि मराठी आणि अमराठी विरोधात जे आहे मराठी येणाऱ्या रिक्षा चालकांनी आणि टॅक्सी चालकांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची जी बातमी आहे ती समोर येते। जनहित याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयावर स्थगितीची मागणी जी आहे यावेळी आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतील तब्बल 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे आणि लवकरच त्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे। बिलकुल, नक्कीच धन्यवाद साक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मराठी सक्ती विरोधात रिक्षा चालक थेट कोर्टात गेलेले आहेत, त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।